राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या पथकाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला। बगरू परिसरातील रामपुरा कंवरपुरा येथील शासकीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेले पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण करून तिथून हुसकावून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी पथकावर दगडफेकही झाल्याचं सांगण्यात येत आहे। सीजेपीच्या पथकाने जयपूरमधील 2 शासकीय शाळांना भेट देण्याचं नियोजन केलं होतं। त्यानुसार काही कार्यकर्ते सकाळी 8च्या सुमारास रामपुरा कंवरपुरा इथं पोहोचले। मात्र पथक गावात दाखल होण्यापूर्वीच काही स्थानिक नागरिक रस्त्यावर जमा झाले होते। त्यांनी कार्यकर्त्यांना शाळेच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितलं। रामपुरा कंवरपुरा येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तिथं बसवणं बंद करण्यात आलंय। शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जवळपास 50 मीटर अंतरावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून तिथं पत्र्याच्या शेडखाली मुलांना शिकवलं जात आहे। या ठिकाणी शाळेच्या परिसराची पाहणी करण्यासाठी सीजेपीचे कार्यकर्ते आले होते। मात्र स्थानिकांनी त्यांना विरोध करत घोषणाबाजी सुरू केली। त्यानंतर काही नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं। गावातील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली उभी करून वाहतूकही रोखण्यात आल्याचं सांगण्यात आलं। गावकऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवण्याची भूमिका घेतली। शाळेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे 12,50,000 रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे बाहेरील व्यक्तींनी गावात येऊन शाळेच्या प्रश्नावर हस्तक्षेप करू नये अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे। या वादादरम्यान सीजेपीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। काही महिलांनी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांवर माती फेकल्याचंही सांगण्यात आलंय। कार्यकर्त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचाही आरोप सीजेपीकडून करण्यात आलाय। या घटनेनंतर सीजेपीने सामाजिक माध्यमांवरून राजस्थान सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। शाळांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत पाहणीस गेलेल्या आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला असून या घटनेमागे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप पक्षानं केलाय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही सीजेपीने प्रश्न उपस्थित केलाय। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारची दादागिरी होत असेल तर प्रशासन नेमकी कोणाची बाजू घेत आहे असा सवाल पक्षानं केला आहे।